शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भोल्या भोल्यांना फुटला घाम याला कोण घालील यस्सेने दरबारी कुस्ती भेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को. हम त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल खाने नवतेचं अफजल खाने गीता जागता जणू सहिताने त्यानं बोलला छाती ठोकून शिवबाला ताकद चिरडून. कौतिक झाले दरबाराचे. खान निघाला मोठ्या दुर्मीत. अंगीत हातीच पळ पाहणारा राजाची सेना मुठभर खानाला कसा ठोपणार काय लढवावा हुन्नर चिंतेत बंद सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालत रायबा. मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा मासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलगाचा स्वाभिमान विजय घ्या लावूनच परत. वाघिणीचा देव छावा गनिमाला कसा ठेचावा डोक्यात नेहमी धावा भेटीचा धाडा सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी आला बेगुमान शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्याचे नाही जाणीव शेतीची आणि करील काही कल्पना युक्तीची भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला अनाशा शामियान्यात खान डौलं कडुले सय्यद बनला त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महारा राजाला पाहून खान म्हणतो कसा. आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ. खान हाक मारी तो हसरी रोकून नजारा गहिरी दिलहारी खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानाचा अभिमान मान्या कट्यारीचा वाद केला खरखर वाज झाला चिलखत होतय अंगाला खानाचा वाद फुका गेला. खान गडबडला. इतक्यात महाराज आला.
पोटामंदी बिचवा ठेके मामा पोटामंदी बिचवा ठेके